नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. नुकत्याच झालेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम्समध्ये याच्यावरती सुद्धा भरभरून प्रश्न विचारले गेले होते. MPSC राज्यसेवा UPSCच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा खूप प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्याच परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करता आपण भारताचे राष्ट्रपती यांच्याविषयी या टॉपिकविषयी आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. भारताचे राष्ट्रपती आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन हे राष्ट्रपती झाले. आणि नुकत्याच ज्या काही वर्षांपूर्वी आपल्या राष्ट्रपती झाल्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भारताचे पहिले राष्ट्रपती 1950 ते 1962. पाहिलं तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 12 वर्षांची यांची कारकीर्द होती. याचा अर्थ यांनी 2 कार्यकाळ पूर्ण केले, 2 टर्म्स त्यांनी राष्ट्रपती पदाच्या आपल्या उपभोगल्या आणि असे एकमेव राष्ट्रपती होते ज्यांनी 2 टर्म आपलं कामकाज पाहिलं आहे. पहिले राष्ट्रपती आणि 2 टर्म त्यांचं कामकाज त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर आलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, दुसरे राष्ट्रपती जे भारताचे थोर तत्वज्ञानी. त्याआधी ते हे 2 टर्म उपराष्ट्रपती होते. म्हणजे जेव्हा राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते त्या काळात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे ते 2 टर्म्स उपराष्ट्रपती होते. त्यानंतर ते राष्ट्रपती या पदावर बसले. शिक्षक दिन हा त्यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो. त्यांचे राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांचे जे काही विद्यार्थी होते त्यांचा हा आग्रह होता की तुमचा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्यानंतरच्या काळातील योगदान यासाठी त्यांना त्यांचा वाढदिवस भव्य आणि मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना आणि हितचिंतकांना अशी विनंती केली की माझ्यासाठी किंवा माझ्या नावाने काही करण्यापेक्षा त्याच्या ऐवजी माझ्या वाढदिवसा दिवशी आपण शिक्षकांचं जे या समाजासाठी योगदान आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण एखादा दिवस साजरा करूया. आणि तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसा दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यानंतर आपल्या भारताचे तिसरे राष्ट्रपती होते डॉक्टर झाकीर हुसेन. मुस्लिम समाजातून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन आणि राष्ट्रपती असतानाच कार्यकाळात निधन झालेले असे ते पहिले राष्ट्रपती होते जे राष्ट्रपती असतानाच निधन झाले असे पहिले व्यक्ती. त्यानंतर कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून VV गिरी यांना जबाबदारी देण्यात आली होती. VV गिरी यांनी झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. पण नंतर त्यांनी सुद्धा पुढचे राष्ट्रपती निवडून येण्याआधी निवडणूक लढवण्यासाठी म्हणून राजीनामा दिला होता. लक्षात घ्या, 1, 2, 3. त्यानंतर VV गिरी यांना इथे 4था क्रमांक टाकण्यात आलेला नाहीये. त्याच कार्यकाळात ते कार्यवाहक राष्ट्रपती होते म्हणून त्यांना 4थ्या क्रमांकावर मोजलं जाणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पुढे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी. तेव्हा त्यांच्या जागेवरती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला हे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यांनी काही काळ कार्यकाळ सांभाळला. आणि त्यानंतर VV गिरी हे जे कार्यवाहक राष्ट्रपती होते ते निवडणूक लढून राष्ट्रपती झाले आणि भारताचे पहिले अपक्ष राष्ट्रपती होते ते, ज्यांनी इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावर, कामगार नेते होते ते, कामगार चळवळीतनं पुढे आलेले नेते होते आणि इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावर त्यांनी निवडणूक लढवली आणि भारताचे पहिले अपक्ष राष्ट्रपती ठरले. आणि त्यांच्या इंदिरा गांधीच्या याच पुढील निर्णयामुळे तेव्हा भारताचे राष्ट्रपती निवडून देण्याच्या इंदिरा गांधीच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये ते कुठेतरी उभी फूट पडले आणि काँग्रेसच्या नंतर 2 गट झालेले आपल्याला आपण इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात आलं असेल. त्यानंतर फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती निवडून म्हणून आले. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणी होऊ दिली. आणीबाणीच्या करारावर, आणीबाणी घोषित करण्याच्या निर्णयावर त्यांनी सही केली म्हणून त्यांच्यावर त्या काळात प्रचंड टीका झाली होती. आणि पदावर असतानाच निधन झालेले हे दुसरे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. त्यांचं निधन झाल्यावर BD जत्ती यांनी जे उपराष्ट्रपती म्हणून होते त्यांनी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कामकाज सांभाळला होता. 11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977 या उर्वरित कालावधीसाठी. त्यानंतर राष्ट्रपती निवडून आलेले नीलम संजीवा रेड्डी जे बिनविरोध निवडून आले, म्हणजे आतापर्यंत निवडणूक न होता राष्ट्रपती ठरलेले एकमेव व्यक्ती म्हणजे नीलम संजीवा रेड्डी, जे लोकसभेचे माजी अध्यक्ष होते. त्याआधी ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. त्यानंतर राष्ट्रपती झाले ग्यानी झैल सिंग, भारताचे पहिले शीख समाजातून आलेले राष्ट्रपती. त्यांचं नाव जेव्हा ठेवलं गेलं होतं त्यांचं नाव होतं जनरल सिंग. परंतु स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक वेळा जेलवाऱ्या झाल्या, त्यांना जेलने जावं लागलं, तेव्हा त्यांना जैल सिंग या टोपण नावाने संबोधलं जावं लागलं आणि पुढे तेच त्यांचं लोकप्रिय नाव झालं. आणि ग्यानी ही उपाधी त्यांना मिळालेली होती, त्यामुळे जनरल सिंग
असं असणारं त्यांचं नाव हे पुढच्या काळात ज्ञानी जैल सिंग असं लोकप्रिय झालं. आणि इंदिरा गांधींच्या कार्यकाळात त्यांची निवड झाली होती ज्ञानी जैल सिंग. लक्षात घ्या, ऑपरेशन ब्लू स्टार आणि ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या गेल्या तेव्हा एक शीख व्यक्तीच राष्ट्रपती पदावर होती. तेव्हा त्यांच्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात टीका झाली की ऑपरेशन ब्लू स्टार आणि इतर गोष्टी या कशा काय त्यांनी होऊ दिल्या, एक शीख व्यक्ती राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा. त्यानंतर आर व्यंकटरमण जे आधी माजी संरक्षण मंत्री आणि उपराष्ट्रपती होते, ते त्याच्यानंतर राष्ट्रपती झाले. एक खंबीर संविधान तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सल्ला संविधानाच्या संदर्भात आणि इतर महत्त्वाच्या कार्यकारी निर्णयासंदर्भात हा त्यांचा महत्त्वाचा त्या काळात सरकारला ठरत होता. त्यानंतर डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे आपले राष्ट्रपती झाले, जे आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी कार्य पाहिलेलं होतं. त्यानंतर के आर नारायणन जे भारताचे पहिले दलित समाजातून आलेले राष्ट्रपती ठरले. त्यांनी वरिष्ठ राजनैतिक सेवेत सुद्धा काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव होता. लक्षात घ्या, के आर नारायणन. अनेक वेळा प्रश्न विचारला गेला की दलित समाजातून आलेले पहिले राष्ट्रपती के आर नारायणन. त्यांच्यानंतर आलेले दुसरे म्हणजे रामनाथ कोविंद, हे दुसरे दलित समाजातून आले. के आर नारायणन यांच्यानंतर 11वे भारताचे राष्ट्रपती कोण, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया या नावाने संबोधलं जातं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक भाषणं, विद्यार्थ्यांसाठी भाषणं असतील, संमेलनं असतील, पुस्तकं असतील, त्यात ते लोकप्रिय झाले आणि अत्यंत त्यांचं जे कार्य होतं ते लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचलं त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या या काळात. त्याच्यानंतर भारताच्या 12व्या राष्ट्रपती होत्या या प्रतिभा देवी सिंग पाटील, ज्या महाराष्ट्राच्या काही काळ खासदार होत्या. महाराष्ट्रातनं काही काळ त्या खासदार म्हणून निवडल्या जात होत्या, दिल्लीमध्ये जात होत्या. आणि प्रतिभा देवी सिंग पाटील यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारांना अनेक माफीच्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि सर्वाधिक पार्डनिंग आणि इतर जे सवलती आहेत त्यांना, न्यायिक अधिकार जे आहेत, त्यात अनेक गुन्हेगारांच्या शिक्षा कमी झाल्या. अनेक गुन्हेगारांच्या शिक्षांना माफी देण्याचं कार्यकाळ हे प्रतिभा देवी सिंग पाटील यांच्या कार्यकाळात झालं. त्यानंतर भारताचे 13वे राष्ट्रपती होते प्रणब मुखर्जी, जे केंद्रात त्याआधी दीर्घकाळ केंद्रीय मंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं होतं आणि राज्यशास्त्राचे एक ते चांगले जाणकार म्हणून मानले जातात आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांचे अनेक सल्ले सरकारसाठी महत्त्वाचे ठरले होते. 14वे राष्ट्रपती भारताचे रामनाथ कोविंद, मगाशी सांगितल्याप्रमाणे भारताचे दलित समाजातून आलेले दुसरे राष्ट्रपती होते आणि बिहारचे ते आधी माजी राज्यपाल म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं होतं. द्रौपदी मुर्मू सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती, ज्या 25 जुलै 2022 या तारखेला राष्ट्रपती ठरल्या आणि आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांचं ओळख आहे आणि सर्वात तरुण, आत्तापर्यंतच्या सर्वात तरुण वयाने असणाऱ्या राष्ट्रपती म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि ज्या झारखंडच्या राज्यपाल म्हणून आधी कामकाज पाहत होत्या. भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात जर महत्त्वाचे आर्टिकल आपण पाहिले तर आर्टिकल 52 याच्यामध्ये असं थेटपणे सांगण्यात आलेलं की भारताला राष्ट्रपती असावा. आर्टिकल 53 मध्ये म्हणण्यात आलेलं की भारतीय संघाची कार्यकारी सत्ता जी आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्याला म्हटलं जातं, ती राष्ट्रपतींकडे निहित आहे असं आर्टिकल 53 मध्ये नमूद आहे. आर्टिकल 54 मध्ये राष्ट्रपतींची निवड या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि ही निवड करण्यासाठी जी निवडणूक असेल ती पद्धत कशी असेल असं आर्टिकल 55 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आर्टिकल 56 मध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असावा याच्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे आज राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे, पण येणाऱ्या पुढच्या काळात जर तो 6 वर्षांचा करायचा ठरलं, 7 वर्षांचा करायचा ठरलं, तर तो जो बदल केला जाईल तो संविधानिक बदल या आर्टिकल 56 मध्ये केला जाईल. सध्याचा कार्यकाळ किती आपला 5 वर्षांचा. आर्टिकल 57 मध्ये पुनर्निवडीस पात्रता असण्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्या पात्रतेचे निकष काय असतील, राष्ट्रपतींच्या पात्रतेचे निकष काय असतील हे सांगण्यात आलेलं आहे. आर्टिकल 59 मध्ये या पदासाठी, राष्ट्रपती पदासाठी काय अटी असतील ते सांगण्यात आलेलं आहे. आर्टिकल 60 मध्ये त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञा कोण देईल, ओथ ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ती कोण देईल हे सांगण्यात आलेलं आहे. महाभियोग प्रक्रिया म्हणजे आर्टिकल 61 मध्ये राष्ट्रपतींना पदावरनं दूर कसं केलं जाऊ शकतं, त्यामागचं कारण काय, ते पदावरनं दूर करण्याची प्रक्रिया काय, याच्या संदर्भात एक डिटेल माहिती आहे. आर्टिकल 62 मध्ये रिक्त जागा भरण्याची वेळ, म्हणजे समजा राष्ट्रपती पद हे रिकामं झालं, मग काही कारणामुळे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे निधन असेल किंवा त्यांचा आजारपण असेल किंवा त्यांना महाभियोग प्रक्रियेद्वारे जर त्यांना दूर केलेलं असेल, तर अशा वेळी रिक्त जागा भरण्याची वेळ आली तर ती कशी पार पाडली जाईल ते आर्टिकल 62 मध्ये आपल्याला एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे संविधानामध्ये. निवडणूक प्रक्रिया जर आपण समजून घ्यायची झाली तर निवडणूक प्रक्रियेसाठी जे इलेक्टरल कॉलेज आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी, म्हणजे ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा मतदान करण्याचा अधिकार असलेल्या मतमंडळात कोण येतात, तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य, नामनिर्देशित नॉमिनेटेड मेंबर्स, खासदार जे नामनिर्देशित केलेले आहेत, जे नॉमिनेटेड MPs आहेत
त्यांना या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा अधिकार अजिबात नाही. फक्त निवडून आलेले सदस्य सांगण्यात आलेलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या म्हणजे दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य याच्यामध्ये मतदान करू शकतात. त्यानंतर प्रमाणानुसार प्रतिनिधित्व प्रणाली म्हणजे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम ज्याला म्हटलं जातं त्यात आणि एकल संक्रमणीय मतपद्धतीने म्हणजे सिंगल ट्रान्सफरल वोटिंग सिस्टीम या मतदान पद्धतीचा वापर करून ही राष्ट्रपतीची निवडणूक पार पडत असते. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे नियुक्त सदस्यांना मतदान करण्याचा या निवडणूक अधिकार नसतो. पुढे जाऊया आपण. मतदान पद्धत जशी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकल हस्तांतरणीय मतांच्या प्रमाणात्मक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आता ही प्रणाली नेमकी काय जाणून घ्यायची झाली की नेमकी ही पद्धत असते काय. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम ही आधी आपण जाणून घेऊ. आणि मतदानाची जी पद्धत असते ती असते सिंगल ट्रान्सफरेबल वोट. तर सिंगल ट्रान्सफरेबल वोट हे समजावून सांगायचं जर थोडक्यात झालं तर लक्षात घ्या, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार उभे असतात. त्यात बॅलेट पेपरने अजूनही मतदान पार पडतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन वापरली जात नाही, तर ते बॅलेट पेपरवरच निवडणूक ती पार पडत असते. आता जसे द्रौपदी मुर्मू असेल आणि त्यांच्या विरोधात असणारा उमेदवार असेल अशी 2 नावं असतील. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला मतदान करायचं आहे तो ह्यांच्यासमोर योग्य अशी टीक किंवा चूक अशी टीक असा प्रकार नसतो. तर त्या राष्ट्रपतींच्या नावापुढे म्हणजे जे राष्ट्रपतींचं नाव देण्यात आलेलं आहे, जे या मतपत्रिकेवर नाव असेल त्यांच्या नावाच्या पुढे 1 आणि ज्यांना दुसऱ्या पसंतीचं मत द्यायचं त्यांच्या नावापुढे 2 अशा प्रकारे मतदान केलं जातं. म्हणजे हे जे 2 उमेदवार आहेत त्याच्यातल्या कोणत्या उमेदवाराला, या ए उमेदवार असेल किंवा बी उमेदवार असेल, त्यातल्या कोणत्या उमेदवाराला तुम्हाला पहिल्या पसंती क्रमांकाचं मत द्यायचं ते 1 आणि दुसऱ्याला 2 असं लिहिलं जातं. यानुसार आज सर्वात आधी पहिल्या पसंती क्रमाची मतं मोजली जातात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पसंती क्रमाची टोटल मतं मोजली जातात आणि त्यानुसार टोटल मतदान जे आहे एकूण इलेक्टोरल कॉलेजच्या 50% पेक्षा अधिक व्हावं असं त्यामागचा नियम आहे. आणि त्यानुसार ही वोटिंग काउंटिंग पार पडत असते. आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम ही जर तुम्हाला समजावायची झाली तर एकूण राज्यांमध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत, जेवढे विधानसभेचे आमदार आहेत, जेवढे विधानसभा सदस्यांची संख्या आहे त्याच्यानुसार प्रत्येक राज्यामधल्या आमदाराची वोटिंगची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे आमदार 1, खासदार 1, पण टोटल आमदार टोटल खासदार असं प्रत्येकाचं 1-1 मत असा प्रकार नसतो जसं आपल्या इथे होतं की एकूण लोकसभा मतदारसंघात किंवा एकूण विधानसभा मतदारसंघात जी आपली निवडणूक पार पडत असते त्यात कोणाला जास्त मतं मिळाली असं आपण बघत असतो, ज्याला म्हणतात फर्स्ट पास्ट पोस्ट. ही पद्धत आपल्या सामान्य निवडणुकांमध्ये आपल्या वापरली जात असेल, जनरल इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शनमध्ये आणि विधानसभा इलेक्शनमध्ये. पण त्याच्याऐवजी इथे कोणती पद्धत आहे तर सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम वापरली जाते. आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीममध्ये कसं असतं तर तिकडे मतदारसंघ आणि एकूण मतदारसंघ 10,000 असतील, मग 10,000तल्या 6,000 लोकांनी मतदान केलं, मग 6,000 मधल्या 1200 लोकांनी ह्याला मतदान केलं, 1000 लोकांनी ह्याला केलं, 800 ह्याला केलं, मग ज्याला 1200 मतदान झालेलं आहे म्हणजे सर्वाधिक मतदान झालेलं तो व्यक्ती जिंकला असा प्रकार राष्ट्रपती निवडणुकीत नसतो. 1 आमदार 1 खासदार असे टोटल 2 मतं अशी नसतात. तर सर्व राज्याच्या विधानसभातल्या मतदार जे आहेत त्यातल्या आमदारांची वोटिंग व्हॅल्यू काढली जाते. त्या सर्व आमदारांच्या वोटिंग व्हॅल्यूची टोटल काउंटिंग करून ती खासदारांच्या व्हॅल्यू सोबत टॅली केली जाते आणि त्यानुसार 50% वाटा खासदारांच्या मतदाराला असतो आणि 50% वाटा हा सर्व राज्यातल्या सर्व आमदारांच्या मतदाराला असतो. त्यामुळे राज्य आणि केंद्र या दोन्हीमधले निवडून आलेले खासदार आणि आमदार दोघांच्या वोटिंगला
50-50% इतकी वोटिंग व्हॅल्यू असते आणि त्या आपल्या मतदारांना ते लोक राष्ट्रपती हे निवडून देत असतात. खासदारांचं मतमूल्य किती, तर आधी आमदारांचं मतमूल्य मोजलं जातं, ज्यात राज्याची लोकसंख्या डिवाइड बाय राज्यातले एकूण निवडून आलेले आमदार ह्यानुसार त्याचे व्हॅल्यू निघते आणि हा येणारा मोठा आकडा त्याला पुन्हा 1000ने भागलं जातं आणि टोटल प्रत्येक राज्याच्या ही जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूची टोटल करून त्या टोटललाच खासदारांचं मतमूल्य सुद्धा मानलं जातं आणि ह्याची टोटल करून खासदार आणि आमदार या दोघांची वोटिंग व्हॅल्यू त्यांनी वैध मतांच्या 50% अधिक मतमूल्य ज्याला असेल तो व्यक्ती राष्ट्रपती म्हणून घोषित केला जातो. राष्ट्रपती निवडणुकीविषयीची अधिक माहिती तुम्हाला लेक्चरमध्ये एकाग्र अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मी दिलेली आहे. एकूण आपल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती म्हणून कशा निवडून आल्या ते पूर्ण उदाहरणासकट आणि एकूण एक्झॅक्ट आकडेवारीसकट आपण शिकवलेलं होतं. राष्ट्रपती निवडणुकीविषयी जर तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अभ्यासक्रमाविषयी असेल, आमच्या ॲडमिशन विषयी असेल त्याची चौकशी करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही एकाग्र अकॅडमीवरचे इतर यूट्यूब व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.